निर्वासित प्रकरण 9. कडक इस्त्रीचे कपडे घालून मुकेश आणि इरफान अमजद अलींच्या ऑफिसमध्ये गेले. ऑफिस एका नव्या इमारतीत चांगल्या वस्तीत होतं. प्रथमदर्शनी छाप पडेल असं आणि मोठं होतं. बाहेर वळणदार सोनेरी अक्षरात लिहिलेली अमजद अलींच्या नावाची पाटी होती. ऑफिसच्या बाहेरच्या स्वागत कक्षात काउंटरमागे एक उमदा तरुण बसलेला होता. इरफाननी स्वतःची ओळख सांगितल्यावर तो ऑफिसच्या आतल्या बाजूच्या केबिनमध्ये गेला. मुकेशनी इरफानकडे पाहिला आणि पुटपुटला, काय पॉश ऑफिस आहे यार. इरफानच्या मनात आलं, अगर किस्मत में लिखा होगा तो ऐसा ही ऑफिस हम भी बनवाएंगे. पण काहीही न बोलता तो नुसता हसला. इतक्यात तो तरुण केबिनमधून बाहेर आला आणि त्यानं त्या दोघांनाही आत पाठवलं. मंद दिव्यांचा पिवळसर प्रकाश केबिनमध्ये पसरला होता. केबिनमधलं फर्निचर सागवानी, साधं दिसणारं पण महागडं आणि ऐटबाज होतं. टेबलामागे हसऱ्या चेहऱ्याचे अमजद अली बसले होते. हे दोघं केबिनमध्ये शिरल्यावर अमजद अली उठून उभे राहिले आणि त्यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. 50शीकडे झुकलेले अमजद अली त्यांच्या ऑफिसमध्ये त्या दिवशीपेक्षा इरफानला जास्त रुबाबदार वाटले. दरबारात बसलेल्या एखाद्या शहनशहाप्रमाणे. कांशीला लगत करडे झालेले केस त्यांना शोभून दिसत होते. त्यांनी टेबलावरची घंटी वाजवून सेवकाला बोलवलं आणि तिघांसाठी चहा मागवला. सर, तुम्ही खूप बिझी असता हे मला माहिती आहे. आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही. आपल्या हातातली फाईल त्यांच्यासमोर ठेवत इरफान म्हणाला. अमजद अलींनी डोळ्यांवर सोनेरी काडीचा चष्मा बसवला. प्रोफेसर मंसूर अलींचं शिफारस पत्र पाहिलं. त्या दोघांची पदवीपत्रकं पाहिली. त्या फाईलमधली पानं एक एक करून नीट पाहिली. 1-2 ठिकाणी त्यांना काही शंका वाटल्या त्या विचारून घेतल्या. तुमची माहिती इम्प्रेसिव्ह आहे. तुम्ही योग्य वेळी माझ्याकडे आलात. सध्या रावळपिंडीला राजधानी हलवली असली तरी काही काळाने इस्लामाबादला ती हलणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती बांधकामं तिथे सुरू होणार आहेत. आम्हाला त्याचा थोडाफार अंदाज आहे. इसमें हम अपना योगदान देना चाहते हैं, इरफाननी लगेच सांगितलं. हो, बरोबर आहे. माझ्या हातात आत्ता इथे काही कामं आहेत आणि तिथली काही सरकारी कामं मिळावीत यासाठी सरकारी अधिकाऱ्यांबरोबर माझी बातचीत चालू आहे. आपण एकत्र कामं करू शकू असं वाटतं मला. पण नेमकं केव्हा ते मला आज नाही सांगता येणार. हे असं मोघम उत्तर घेऊन परत जायचं म्हणजे इरफान आणि मुकेश दोघंही थोडे नाउमेद झाले. मुकेशने त्यांच्यासमोर फोटो अल्बम ठेवला. सर, हे फोटो पण पाहून घेतले तर. आमिरच्या गृहप्रवेशाच्या फोटोत बऱ्याच प्रतिष्ठित लोकांना पाहून त्यांच्या भुवया उंचावल्या. त्याने हसून वर पाहिलं. दोघंही त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. तेवढ्यात चहाचा ट्रे घेऊन सेवक आला. निळसर रंगाच्या उंची कपातून चहा आणला गेला होता. कोणतं तरी ठोस आश्वासन न देता अमजद अली आपल्याला किती काळ नुसते असे लटकत ठेवणार असा विचार इरफानच्या डोक्यात आला. पण बहुधा आमिरच्या बंगल्याच्या गृहप्रवेशाच्या फोटोंचा योग्य परिणाम झाला होता. चहा पिता पिता अमजद अली म्हणाले, इरफान, एक बात हम अभी से करते हैं. नव्यानं पुरी राजधानी उभी करायची म्हणजे सरकारनी मोठाल्या जागा ताब्यात घेतल्यात. मी तुम्हाला त्याचे नकाशे दाखवीन. रस्त्यांच्या जागा पक्क्या झाल्या आहेत. जमिनींच्या किमती वाढायच्या आधी तिथे आसपास आपल्याला मोठाल्या जागा विकत घेता येतील. पुढे त्या जागा डेव्हलप करून तिथे राहण्यासाठी घर बांधणी करता येईल. काय म्हणणं आहे? हे असले विचार आजवर इरफाननी किंवा मुकेशनी आधी कधीच केले नव्हते. त्यांच्याकडे जमिनीत गुंतवून ठेवायला इतके पैसेही नव्हते. ही बाब अगदी वेगळी, पण असते तरी असं काही करावं त्यांना सुचलं नसतं. त्यांच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांकडे स्वतःचे प्लॉट असायचे. स्वतःच्या मालकीच्या असलेल्या प्लॉटवर बंगले बांधून घेणारी गिऱ्हाईकच आजवर त्यांच्याकडे आली होती.
पण राजधानी नव्यानं उभी राहणार म्हणजे तिथे ऑफिसांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी घरं लागणार, देशी परदेशी लोकांच्या राहण्याच्या सोयींसाठी हॉटेल्स लागणार, बाजारपेठा आणि उपाहारगृहांची गरज भासणार, मोठ्या प्रमाणावरती बांधकामं करावी लागणार. हे सर्व चित्र इरफानच्या आणि मुकेशच्या डोळ्यांसमोर तात्काळ उभं राहिलं. राईट राईट, आप कहे तो हम ये काम कर सकते हैं, पण आम्हाला प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनमध्ये खरा इंटरेस्ट आहे. वो काम शुरू होगा तब, मुकेश म्हणाला. हां, बिलकुल बिलकुल. अमजद अलींनी लगेच ते मान्य केलं आणि पुढे म्हणाले, जे देखो 8-10 दिवसांमध्ये मी पेपर्स बनवून घेतो, त्यानंतर तुम्ही कामाला लागा. तोवर इस्लामाबादचा हा नकाशा आणि प्रस्तावित सरकारी प्लॅन्स पाहून ठेवा. आशादायी वातावरणात ती मीटिंग संपली. इरफान आणि मुकेश दोघंही खुश झाले. आता त्यांच्या आकांक्षांना आकाश हीच मर्यादा होती. ते दाराशी पोचल्यावर अमजद अलींनी म्हटलं, रस्ते बांधणीची कामं लगेच सुरू होत आहेत, पण त्याचा तुम्हाला अनुभव नाही. पण बघू त्यात तुम्हाला ओढता येत आहे का ते. आता इरफानच्या आठवड्यातून रावळपिंडी आणि इस्लामाबादच्या 1-2 फेऱ्या सुरू झाल्या. स्कूटरवरून असा प्रवास करणं जिकरीचं होतं, पण कसून काम करायचं हेच तर वय आहे, असं तो स्वतःला आणि मुकेशलाही बजावायचा. महिन्याभरात इरफाननी 3 मोठ्या जागा हेरून त्यांच्या खाजगी मालकांशी संधानं बांधली. किती रक्कम या जागात गुंतवायला अमजद अली तयार आहेत याचा त्याला अंदाज नव्हता. त्यांनी प्लॉट्सच्या आकाराप्रमाणे एक अंदाजपत्रक तयार केलं. साशंक मनानी तो अमजद अलींना भेटला. अमजद अलींनी त्या अंदाजपत्रकावरती नजर फिरवली. काही क्षण डोळे मिटून त्यांनी विचार केला आणि मग इरफानला विचारलं, या जागांच्या मालकांशी तुम्ही प्रत्यक्ष बोलला आहात? नाही, म्हणजे या किमती तुम्ही कशा ठरवल्यात? अलीसाहेब, त्यासाठी आम्ही प्रथम तिथला रेहमान नावाचा एक माहितगार गाठला. तो स्थानिक असल्याने त्याच्याशी बोलायला लोक राजी असतात. आसपासच्या भागातल्या जागांना किती भाव द्यायला इतर बिल्डर्स तयार आहेत त्याची माहिती त्यानंच आपल्यासाठी काढली. त्यापेक्षा थोड्या जास्त पैशाचा आमिष मी त्याला दाखवलंय. त्यामुळे सलग प्लॉट्स मिळणं अगदी शक्य होणार आहे. ठीक आहे, मी एकदा तुमच्याबरोबर येईन, स्वतः समक्ष जागा पाहीन आणि मग आपण व्यवहार करून टाकू. परवाच्या दिवशी मी मोकळा आहे. बरोबर 7:30 वाजता ऑफिसात या. आपण इथूनच निघू. आपण जीपनी जाणार होता? ठीक आहे, माझ्या त्या माणसाला म्हणजे रेहमानलाही आपण बोलावून घेऊ. आदमी बडा काम का लगता है. रावळपिंडीच्या स्थानिक राजकारणात त्याचं पुरं खानदान अनेक वर्ष आघाडीवरती आहे, त्यामुळे पुढेही तो आपल्याला उपयोगी पडू शकेल. इस्लामाबादला राजधानी उभारण्याची जिम्मेदारी केंद्र सरकारतर्फे कॅपिटल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवरती असली तरी अनेक बाबतीत स्थानिक संस्थांचा सहभाग असणार होता. अनेक कामं रावळपिंडी म्युनिसिपल कॉर्पोरेशन, रावळपिंडी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, रावळपिंडी कॅन्टॉन्मेंट बोर्ड आणि रावळपिंडी जिल्हा काउन्सिल या 4ही वेगवेगळ्या सरकारी संस्थांमध्ये विभागली गेली होती. तसंच संपूर्ण बांधकामात यंत्रांपेक्षा प्रामुख्याने मनुष्यबळाचा वापर करावा असा सरकारी निर्णय झाल्यानं मनुष्यबळ रावळपिंडीवरून आणावं लागणार होतं. अशा परिस्थितीत स्थानिक राजकारण्यांची घसट वाढवण्याचा नक्कीच फायदा होणार होता. इरफाननी ही गोष्ट अल्पावधीत समजावून घेतली याचं अमजद अलींना कौतुक वाटलं. ते इरफानकडे पाहून हसले. ठरल्याप्रमाणे अमजद अली आणि इरफान इस्लामाबादला गेले. अमजद अलींनी नकाशावरती त्या जागा अगोदरच पाहिल्या होत्या. कॅपिटॉल कॉम्प्लेक्स नावाच्या भागात सरकारी ऑफिसेस होणार हे टाउन प्लॅनिंगमध्ये जाहीर झालं होतं. इरफानने ठरवलेला एक भूखंड मोठा असून मार्गाला हिल्सच्या बाजूला कॅपिटॉल अव्हेन्यूपासून अगदी जवळ होता. बाकीच्या 2 जागा रेसिडेन्शियल एरियामध्ये होत्या. 2-3 वर्षांनी त्या मोक्याच्या ठरणार होत्या. अमजद अलींनी रेहमानशी काही मुद्द्यांवरती चर्चा करून त्याच्या वकुबाचा अंदाज घेतला. रेहमाननी त्याच्या काकांची, भावांची रावळपिंडीत सरकारी वर्तुळात असलेली उडबस सांगितली. इस्लामाबादच्या विकास प्रकल्पाशी निगडीत असलेल्या 3 संस्थांमध्ये त्याचे चुलत मावस भाऊ अधिकाराच्या पदावरती होते. इरफान म्हणाला तसा खरोखरच काम का आदमी होता. रावळपिंडीच्या बाजारात जाऊन आठवड्याची भाजी खरेदी करावी इतक्या सहज त्यांनी त्या लाखो रुपयांच्या जमिनी खरेदी करायला अनुमती दिली.
त्या दिवशी इरफानला अमजद अलींच्या आर्थिक कुवतीचा खरा अंदाज आला. इतक्या बड्या बिल्डरशी आपण व्यावसायिक नात्यानं जोडले गेलो आहोत याचा एकाच वेळी अभिमान आणि धास्ती त्याला वाटायला लागली. त्यानंतरच्या आठवड्यात इरफानला व्यवहारासाठी त्यांनी खसखशीत कमिशन दिलं. एवढ्या मोठ्या रकमेची इरफानला अपेक्षाच नव्हती. तो मोठा चेक पाहून इरफान अक्षरशः भंजाळून गेला. अशा व्यवहारात मुरलेली माणसं दोन्ही बाजूंकडून उघड आणि छुप्या रीतीनं यथेच्छ कमिशन घेतात. हे अननुभवी इरफानच्या गावीही नव्हतं. त्यामुळे त्यानं ना प्लॉटधारकांकडून वेगळं कमिशन घेतलं होतं, ना रेहमानशी आतून हात मिळवणी केली होती. अमजद अलींनी ती खात्री करून घेतली होती. म्हणूनच त्यांनी इरफानला एवढं कमिशन दिलं होतं. इरफानसाठी ते घबाडच होतं. एक रकमी एवढे पैसे पाहिल्यावर गोंधळलेल्या मनस्थितीत इरफान असताना अमजद अलींनी त्यांच्यापुढे पुढच्या कामासाठी प्रस्ताव मांडला. इरफान हे देखो, हे भूखंड ताब्यात आल्यानंतर त्यांचा विकासक म्हणून विकसनाची जबाबदारी मी तुमच्यावरच सोपवणार आहे. जमीन सपाटीकरणापासून ते पाणी, वीज, अंतर्गत रस्ते हे सगळं आखून योग्य आकाराचे प्लॉट्स पाडण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या हिमतीवर करायच्या. ॲक्सेस रोडचं कामही तुम्हाला आधी करावं लागेल. सरकारी परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र असल्या किचकट औपचारिकतांच्या बाबतीत तुम्हाला रेहमान मदत करू शकेल. असं काम इरफाननी याआधी कधीही केलं नव्हतं. किंबहुना इतक्या मोठ्या प्रमाणावरती जमिनी आणि लेबरही हाताळलं नव्हतं. लाहोरखेरीज आजवर त्यानं कुठेही बांधकाम केलं नव्हतं. अमजद अलींनी दिलेल्या कमिशनच्या रकमेमुळे त्याची लालच आणि महत्वाकांक्षा वाढली होती. म्हणूनच त्यानं हे आव्हान स्वीकारलं. माझ्यासाठी हे काम नवं आहे, तरीही मला ते करायला नक्की आवडेल, पण या कामाचा आपल्याला किती मोबदला मिळणार आहे, पैशाचा व्यवहार कसा असणार आहे, हे थेट विचारणं इरफानला जरा अवघड वाटलं. म्हणून तो बोलता बोलता घुटमळला. शिवाय अशा प्रकारच्या कामाबाबत इतर लोक कशा प्रकारे किती मोबदला आकारतात याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. मुकेशशी बोलून आणि काळजीपूर्वक हिशोब करून कोटेशन द्यायला हवं होतं. त्याखेरीज शब्दात अडकणं योग्य नव्हतं. धंद्यात मुरलेल्या अमजद अलींना त्याचं घुटमळणं कशासाठी आहे हे समजलं आणि ते म्हणाले, या प्रोजेक्टच्या पेमेंटबाबत माझ्या ऑफिसचे लोक तुमच्याशी बोलतील. तुम्ही तुमचं कोटेशन वर्कआउट करा आणि तुमच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा सांगा. माझा स्टाफ त्यावरती काम करेल अँड देन वी वुड निगोशिएट. ओके सर, मी मुकेशशी बोलतो. कोटेशन बनवायला मला एखादा आठवडा लागेल. या टेक युअर ओन टाईम. सर, आणखीन एक गोष्ट, पुढे प्रत्यक्ष कामाबाबत काही अडचणी आल्या तर मी तुम्हाला किंवा तुमच्या ऑफिसमधल्या कोणाला तरी विचारत जाईन. येस, आम्ही केव्हाही मदतीला तयार आहोत. नो प्रॉब्लेम. मोबदल्याबाबत समाधानकारक वाटाघाटी होऊन भूखंडाच्या विकासनाचं काम इरफानने आणि मुकेशनी सुरू केलं. आपलं रंगरूप आणि भाषा याचा थोडा अडसर इरफानला इतक्या दिवसात जाणवायला लागला होता. मुकेश पंजाबी असल्यामुळे आणि त्याला पंजाबी आणि उर्दू दोन्ही भाषा येत असल्यामुळे विकसनाच्या कामासाठीची जुळवाजुळव करायला त्यानं जाणं, रावळपिंडीच्या ऑफिसरांशी आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरशी त्यानं बोलणं हे योग्य आहे असं दोघांनीही ठरवलं. त्यांच्याकडे काम करणारे ओव्हरसियर्स या कामात मदत करायला राजी होते. तसंही रझियाचे दिवस भरत आल्यामुळे इरफानला वारंवार लाहोर सोडून जाता येणं हे जरा अवघडच होतं. इकडे ही कामं पुढे सरकत होती तर दुसरीकडे मुकेशच्या व्यक्तिगत आयुष्यातही नवं दालन उघडत होतं. प्रीती नावाच्या एका चुणचुणीत मुलीशी त्याचा विवाह ठरला. त्याच्या लग्नाचं पाहायला त्याच्या दीदीखेरीज कोणी नव्हतं. त्याची बहीण तर सुलतानशी निकाह करून मुस्लिम झाली होती. त्यामुळे मुकेशला घरंदाज घरातली चांगली मुलगी मिळणं जरा कठीणच होतं. पण त्याच्या वडिलांच्या एका दोस्ताच्या मध्यस्थीमुळे प्रीतीसारखी शिकलेली सालस मुलगी तिच्या आईवडिलांनी मुकेशला द्यायचं ठरवलं. मुकेशकडे भाड्याच्या 4 खोल्यांचा ब्लॉक होता. स्वतःच्या मालकीची नवी कोरी स्कूटर होती. या जमेच्या बाजू होत्या. मुकेश इरफानची जोडी व्यवसायात धडाडीनं पुढे जातीये हे बाहेरून त्या सर्वांना समजलं होतं. लवकरच आपल्याला कामासाठी वारंवार परगावी जावं लागेल, बायकोला जास्त वेळ देता येणार नाही, या गोष्टी मुकेशला प्रीतीच्या आईवडिलांना आणि तिलाही सांगायच्या होत्या. आणखी काही बाबींची त्यांना कल्पना द्यायची होती.
म्हणून इरफानला बरोबर घेऊन तो प्रीतीच्या घरी गेला. मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना प्रांजळपणे सांगू लागला. दीदीचं नाव घेताना त्याच्या चेहऱ्यावरती आपसूक एक प्रकारचं मार्दव आलं आणि तेच प्रीतीला आणि तिच्या आईवडिलांना खूप भावलं. त्याचा मनमोकळा स्वभाव आणि बोलण्यातला समंजस गंभीरपणा सगळ्यांनाच आवडला. अतिशय साध्या पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्या दोघांचं लग्न पार पडलं. मुकेशच्या बाजूनं वडिलांचे 2 मित्र आणि त्यांचे कुटुंबीय इरफान, निसार, सुलतान आणि दीदी होते. प्रोफेसर मनसूर अली आणि प्रोफेसर सिंग आणि कॉलेजमधल्या आणखी 1-2 प्रोफेसर्सना मुकेशने आमंत्रणं दिली होती. रझियाला प्रीती आवडली. तिनं लगेच दोस्तीचा हात पुढे केला. खरं तर रझियाचे दिवस भरत आले होते. तिच्याच्यानं जास्त दगदग होत नव्हती. तरीही तिनं प्रीतीसाठी एक सुंदर गुलाबी सलवार खमीस आणि त्यावर गुलबट झाक असलेली मोत्यांची माळ स्वतःच्या आवडीनं निवडली. पुढे होऊ घातलेल्या कौटुंबिक स्नेहबंधाची हमी त्यातून इरफानला आणि मुकेशला मिळाली. 1960 सालच्या जुलै महिन्यात रझिया बाळंत होऊन तिला मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी आयुष असं ठेवलं. आता रझियाच्या मदतीला इरफाननी आणखी एक मोलकरीण ठेवली. काही महिन्यात इरफाननी त्याची पहिली 4 चाकी विकत घेतली. दोन्ही मुलांना आणि रझियाला घेऊन तो रझियाच्या माहेरी आणि मामुजींकडे गाडी दाखवायला गेला. दोन्ही घरी त्याचं आणि गाडीचं भरपूर कौतुक झालं. मामुजींची 3ही मुलं गाडी पाहून इतकी खुश झाली की त्यांना एखादी चक्कर मारून आणण्याचा मोह इरफानला आवरला नाही. आमीन शब्बूला नेहमीच चिकटायचा, तसाच आत्ताही चिकटला. मग मुलांनी आमीनलाही गाडीतून सैर करायला नेलं. 2 मुलांना घेऊन बाहेर जाणं रझियाला त्रासाचं व्हायला लागलं. त्यामुळे मुकेश आणि प्रीतीचं इरफानकडे जाणं येणं वाढत गेलं. रझियाला जरी तिच्या रूपाचा आणि श्रीमंतीचा गर्व असला तरी प्रीतीशी मात्र ती मोठ्या बहिणीच्या समंजसपणानं वागायची. प्रीतीला रझियाचं कौतुक होतं आणि ते तिच्या साध्या साध्या बोलण्यातून, आविर्भावांवरून चटकन ध्यानात यायचं. काही बाबतीत तिला रझिया आणि इरफानचं अनुकरण करायला आवडायचं. मात्र तिनं त्यांच्याशी कधी स्पर्धा केली नाही. म्हणूनच त्यांचे संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले. त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये अमजद अलींनी या जोडगोळीला एक खुशखबर दिली. कॉन्स्टिट्यूशन ॲव्हेन्यू या मुख्य भागात जी अनेक सरकारी ऑफिसेस निघणार होती त्यातल्या सेक्रेटेरिएटच्या नियोजित बांधकामात बरंच मोठं काम पदरात पाडून घेण्यात त्यांना यश आलं होतं. त्यातला प्रत्यक्ष बांधकामाचा भाग ते इरफानवरती सोपवणार होते. भूभागाच्या डेव्हलपमेंटचं काम त्यांनी आणि मुकेशनी उत्तम पद्धतीनं मार्गाला लावलं होतं. ते तडीला गेलं की हे दोघंही पूर्ण वेळ नव्या कामासाठी देऊ शकणार होते. तरुण वयात एवढ्या प्रतिष्ठेचं आणि मोठ्या अंदाजपत्रकाचं काम मिळाल्यामुळे त्यांची छाती अभिमानानं फुगली. सरकारी इमारतींच्या बांधकामात आपल्याला सहभाग मिळावा असा अमजद अलींचे प्रथमपासून प्रयत्न होते. सुप्रीम कोर्टाच्या इमारतीच्या बांधकामाच्या वेळी सर्व उपाय करूनही त्यांना डावललं गेलं होतं. त्याची कसर भरून निघाली. त्यावेळी त्यांनी आणखी सावधपणे पावलं टाकून आणि थैली सैल सोडून प्रतिस्पर्ध्यांवरती मात केली होती. कॅपिटल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमधल्या बड्या धेंडांची वाटाघाटी करून आणि आतली माहिती मिळवून त्यांनी स्वतःच्या कंपनीसाठी कित्येक लाखांचं कंत्राट मिळवलं होतं. अर्थात हे तपशील त्यांच्या अगदी जवळच्या लोकांनाच माहिती होते. घोड्याच्या रेसप्रमाणे मुकेश इरफान ही जोडी आता आणखी गांभीर्यानं हातातलं काम संपवू लागली. बरेचदा त्यांचा मुक्काम रावळपिंडीला असायचा. त्यामुळे घरात थोडी चिडचिड आणि तणाव येत होते, पण ते तेवढ्यापुरतेच. हातात पडणाऱ्या मोठ्या रकमांचे नुसते आकडे ऐकूनच रझिया प्रीतीचा विरोध लटका पडायचा. 1961-63 या 2 वर्षात अमजद अलींबरोबरची व्यवस्था इरफानला जाचक वाटली नाही. कामाला ते दोघंही वाघ होते. कुशल आणि अकुशल कामगारांना कसं हाताळायचं, चुचकारायचं याची हातोटी त्यांना साधली होती. पण त्यांना खरा रस होता सरकारी इमारतींच्या बांधकामात. ते काम पदरात पडलं आणि अडचणी सुरू झाल्या. ऐनवेळी काही कामगारांची पळवापळवी सुरू झाली होती. बांधकामासाठी लागणाऱ्या मालाची टंचाई जाणवायला लागली होती. पोलाद, लाकूड, विटा, सिमेंट, वाळू सगळ्याचे वांदे व्हायला लागले. सगळ्या गोष्टींचे भाव झपाट्यानं वाढत होते. एकीकडे पूर्वीची अंदाजपत्रकं कोलमडायला लागली आणि दुसरीकडे वेळापत्रकाप्रमाणे कामं संपवायसाठी अमजद अलींकडून दडपण यायला लागली.
अमजद अलींशी स्पष्ट बोलावं या इराद्यानं इरफान आणि मुकेश त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटले. त्यांच्या अडचणी अलींनी कोणतीही तक्रार न करता, विरोध न दर्शवता शांतपणे ऐकून घेतल्या. अमजद अलींच्याकडून काहीतरी तोडगा निघणार असं वाटून इरफान सही लावला. ताबडतोब अलींनी स्वतःच्या रसूलभाई नावाच्या एका सहाय्यकाला बोलावून घेतलं. कोणत्याही अडचणींवरती मात करण्यासाठी ज्या तडफेने अली चटकन निर्णय घेत त्याचं इरफानला नेहमीच कौतुक वाटत आलं होतं. रसूलभाई अलींचे जुने जाणते सहाय्यक होते. इरफान मुकेशला घेऊन ते ऑफिसमधल्या दुसऱ्या एका कक्षात गेले. चहा पानाची व्यवस्था करवून रसूलभाई त्यांच्याशी बोलायला बसले. हा बोला बोला बोला, तुमची जी काही परेशानी आहे ना ती मला सांगून टाका. वी विल सॉर्ट इट आउट. चटकन समस्या सोडवून टाकायच्या आविर्भावात त्या बुजुर्गांनी इरफानला सांगितलं. रसूलभाई, मुख्य प्रश्न आहे मालाच्या चणचणीचा. त्यामुळे मालाचे भाव वाढतायत. आम्ही पूर्वी जी कोटेशन्स दिली होती त्यात आता कामं करणं खरंच शक्य नाही होणार. इरफाननी आपल्या मनातला विचार बोलवून टाकला. तुम्ही कोटेशन देताना याचा खरं म्हणजे विचार करायला हवा होता. म्हणजे कसं आहे इरफान, एवढं रिस्क तर धंद्यात असतंच ना. शिवाय देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बांधकामाचा सपाटा लावला जाणार आहे म्हटल्यावर तर हे होणारच आहे, नाही का? आपले खारे डोळे मुकेश आणि इरफानवर आळीपाळीनं रोखून रसूलभाई मुरब्बीपणे बोलले. मुकेशच्या कपाळावरती घामाचे थेंब चमकायला लागले. कोटेशन रिवाईज न करता कामं पुढे नेणं त्यांना शक्य होणार नव्हतं. तो आजिजीनं म्हणाला, नाही रसूलभाई ऐका ना. रसूलभाई, आम्ही खरंच छोटे बिल्डर आहोत. आमची मागणी ती केवढी? मार्केटमधले भाव आम्ही रोखू नाही शकत. समजा तुम्ही जर माल पुरवायची व्यवस्था स्वतःकडे घेतलीत तर. हे ऐकून रसूलभाईंनी समोरच्या टेबलावरची पातळशी फाईल उघडली. त्यातल्या एका पानावरती बोट ठेवून ते म्हणाले, बांधकामाबरोबर मालाच्या प्रोक्युअरमेंटची जबाबदारी हे बघा, त्याची जबाबदारी तुमचीच आहे ना. तसं म्हणजे आपल्या क्लॉजमध्ये आहे, नाही का? नाही रसूलभाई, आम्हाला ते मान्य आहे, म्हणजे माहिती आहे. करारातल्या काही शर्ती बदलाव्या नाहीतर कोटेशन रिवाईज करावा अशी आमची मागणी आहे. मी तुम्हाला आमचे सर्व हिशोब दाखवतो. या कोटेशनप्रमाणे काम केलं ना तर आम्हाला काहीच मार्जिन राहत नाही हो. इरफानचा आवाज बोलता बोलता कापला. रसूलभाई सहानुभूतीपूर्वक हसले. आवाज थोडा बारीक करत ते म्हणाले, तुमची परेशानी मला कळतीये मला. नाही, ती सोडवायचे इतर मार्ग आहेत. म्हणजे आपल्या धंद्यात मुरलेले लोक हमेशा असा मार्ग वापरतात. म्हणजे मेरी समझ में कुछ नहीं आया रसूलभाई. कॉस्ट कटिंगचा इरफाननी आणि मुकेशनी सर्व प्रकारे विचार केला होता, पण परिस्थिती हाताबाहेर चालली होती. अशावेळी आपल्याला न सुचलेल्या, माहिती नसलेल्या नेमक्या कोणत्या युक्त्या अनुभवी बांधकाम व्यावसायिक लढवतात त्यांना कळेना. ये देखो इरफान, भाव आपल्या हातात नसतात हे मान्य, पण माल कोणाकडून घ्यायचा ते आपल्याला ठरवता येतं ना. मी तुम्हाला काही पुरवठादारांची यादी देईन. आमच्या बाकीच्या सर्व कॉन्ट्रॅक्टिंग करणाऱ्या कंपन्यांप्रमाणे माल तुम्ही तुमच्या नावावरती उचलायचा. तुमची बार्गेनिंग पॉवर त्यानं वाढेल आणि भावात सवलती मिळतील, नाही का? असं म्हणून त्यांनी माल पुरवणाऱ्यांची एक यादी इरफान पुढे ठेवली. त्या यादीतली सर्व जरी नाहीत तरी काही नावं मुकेश इरफानला माहीत होती. ते भेसळयुक्त माल पुरवतात अशी बाजारात चर्चा होती. एवढंच नाही तर रावळपिंडीच्या वर्तुळात त्यांच्याविषयी आणि काही मान्यवर बिल्डर्सशी असलेल्या त्यांच्या संबंधांविषयी दबक्या आवाजात बोललं गेलेलं त्यांनी अनेकदा ऐकलं होतं. म्हणजे अमजद अलीही त्या गटात सामील होते. इरफानच्या मनात आलं. रसूलभाई, या लोकांच्या मालाच्या दर्जाबद्दल तुम्हाला खात्री आहे का? इरफाननी चाचरत विचारलं. आम्ही बरीच वर्ष त्यांच्याशी धंदा करतोय. आमचे कित्येक सब कॉन्ट्रॅक्टर तर त्यांच्याकडून माल घेत आहेत. माल पाहून घ्यायचं काम तुमचं. इरफानच्या नजरेला नजर मिळवत रसूलभाई म्हणाले.
या सर्व चर्चेचा अर्थ स्पष्ट होता. वाळू, सिमेंट, विटा, स्टील यांच्या किमती ठीक असतील, पण दर्जाविषयी खात्री नव्हती. किंबहुना मालाचा दर्जा बरोबर असणार नाही हे रसूलभाईंना माहीत होतं. भेसळयुक्त माल वापरा, काळ्या बाजारातून माल घ्या, पण काम वेळेत आणि दिलेल्या कोटेशनमध्ये पूर्ण करा, असंच इरफानला सभ्य भाषेत सुचवलं जात होतं. रसूलभाई, तुमच्या विश्वासातली ही माणसं आहेत, तर माल आपण त्यांच्याकडून घेऊया, नो प्रॉब्लेम. मात्र माल तुमच्या नावावरती घेऊया, मुकेशने धूर्तपणे सुचवलं. वेट. आम्ही या व्यवहारात कुठेच असणार नाही. आम्ही तुमची अडचण सोडवतो आहोत. आमचे सप्लायर किंवा माल तुम्हाला पसंत नसेल तर तुम्हाला हवा तिथून माल तुम्ही घेऊ शकता. त्या तिघांमध्ये बराच वेळ या बाबींवरती चर्चा झाली. कोटेशन वाढवायला किंवा मालाची खरेदी स्वतः करायला अलींची कंपनी तयार नव्हती. कुठे शब्दात अडकायलाही रसूलभाई तयार नव्हते. इरफान आणि मुकेश नवखे असले तरी दोघांनाही आपण काय सांगतोय हे पुरतं कळलंय अशी त्यांची खात्री झाली. असे व्यवहार करायला ते घाबरतायत असं वाटल्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडत होतं. अरे भैया सुनो इरफान, ये तो हर जगह चलता है. हाँ, डरने की कोई बात नहीं है, जरूरत ही नहीं. जब तक अली साहब है कोई आपका बाल नहीं बाका कर सकता, याद रखो. खरोखरच घाबरायची जरुरी नसेल तर अली साहेब आणि त्यांची कंपनी स्वतः नामानिराळे का राहू पाहतायत असा विचार दोघांच्याही मनात आला, पण त्यांनी तो बोलून दाखवला नाही. त्यांचे हात दगडाखाली अडकले होते. ए विंगचं काम पूर्ण होईपर्यंत तरी त्यांना करारातून बाहेर पडता आलं नसतं. त्या दोघांना विचार करायला थोडा वेळ हवा होता. देखो रसूल भाई, हम आपको अगले हफ्ते में बताएंगे, मुकेशकडे पाहत इरफाननी जाहीर केलं. एकमेकांचा निरोप घेऊन सलोखामय वातावरणात पण तणावग्रस्त मनस्थितीत ते बाहेर पडले. रसूलभाईचा प्रस्ताव कितीही अप्रिय वाटला तरी तो आपल्याला स्वीकारावाच लागेल हे दोघांनाही कळत होतं. त्यांच्यापुढे फारसे पर्याय नाहीत हेही त्यांना माहीत होतं. मुकेश काय किंवा इरफान काय फार तत्ववादी होते असं नाही, म्हणजे ते तसे आहेत की नाही हे आजमावायची आत्तापर्यंत वेळच आली नव्हती. माणूस धुतल्या तांदळासारखा आहे की नाही याची कसोटी केव्हा लागते, जेव्हा त्याच्यापुढे योग्य वागावं की फायद्याचं वागावं अशा समस्या उभ्या राहतात तेव्हा. आजवर असे पेच प्रसंग त्यांच्यापुढे आले नव्हते. प्रामाणिकपणे काम करून त्यांना पैसा कमावता आला होता. व्यावसायिक सचोटी की लोभी नफेखोर वृत्ती, या दोन्हीमध्ये त्यांनी सचोटीला प्राधान्य दिलं होतं. पण आता गोष्ट निराळी होती. त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांच्या कामाचं स्वरूप बदललं होतं. धंद्यात पाय रोवून उभं राहायचं की सचोटीच्या आग्रहापोटी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घ्यायची, असाच पेच होता. त्यांनी यावरती बराच उहापोह केला. अमजद अली सारख्यांशी वाकड्यात शिरून चालणार नव्हतं. मोठा तोटा सहन करणंही शक्य नव्हतं. पुढे कधी बांधकामाच्या दर्जाबाबत चौकशा झाल्या आणि मालाचा निकृष्ट दर्जा सिद्ध झाला असता तर बदनामीला त्यांना तोंड देता आलं नसतं. सरकार दरबारी त्यांचे लागेबांधे नव्हते आणि अमजद अलींची मात्र अनेकांशी हातमिळवणी होती. रसूलभाईच्या म्हणजेच पर्यायानं अमजद अलींच्या सप्लायरकडून माल घेतल्याशिवाय इलाजच नाही अशा निष्कर्षाला ते दोघंही आले. त्यांच्या अंदाजाप्रमाणे अलींच्या नेहमीच्या सप्लायर्सचा माल सरळ सरळ निकृष्ट होता. तरी कोडगेपणाने धास्तावलेल्या मनाने तो घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आपण जे काही करत आहोत ते बरोबर नाही, कदाचित पुढे घातक ठरू शकेल याचा जबरदस्त दडपण त्या दोघांच्याही मनावरती येत होतं. फार काळ हे असलं दडपण घेऊन जगणं खरोखरच अवघड होतं. त्यातच रावळपिंडीच्या एका ट्रीपमध्ये कळलेल्या बातमीनं मुकेश इरफानचं धाबच दण आणलं. गेल्या काही महिन्यात पूर्व पाकिस्तानातल्या शेख नावाच्या एका बांधकाम व्यावसायिकाची आणि इरफानची दोस्ती झाली होती. अनेक वेळा ते कसल्या कसल्या सरकारी मंजुऱ्या घेण्यासाठी रावळपिंडीला यायचे. त्यांच्या बोलण्यात आलं की आयूब खान साहेबांच्या ज्या चमच्याशी अलींची घसट होती ते आयूब खानांच्या मर्जीतून उतरले होते. पुढे मागे अलींवरही चौकशीचा दट्ट्या बसण्याची शक्यता होती. इरफान हे ऐकल्यावर मनातून हादरला.
अशा परिस्थितीत त्यांच्या कंपनीशी असलेले संबंध लवकर संपवणं हेच हितावह ठरलं असतं. पूर्व पाकिस्तानात सिव्हिल इंजिनियर्सना खूप वाव आहे हे शेखकडून इरफानला समजलं होतं. गेले काही दिवस त्याच्या मनात एक विचार घोळत होता. तो प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे असं त्याला आता वाटू लागलं. या राजकारणी लोकांच्या नादी लागण्यापेक्षा पूर्व पाकिस्तानात लवकरच सुरू होणार असलेल्या घर बांधणी प्रकल्पात सहभागी व्हावं असं त्याला वाटायला लागलं. त्यानं मुकेशकडे तो विषय काढला. मुकेश, आता आपलं ए विंगचं काम जवळजवळ संपत आलंय. आलींमुळे आपल्याला अनुभव, पैसा सगळं मिळालं, पण आता बास झालं. यापुढे त्यांच्यापासून दूर राहणंच ठीक होईल. अगदी बरोबर इरफान, हे लोक स्वतः कशात गुंतत नाहीत. गलत काम हमसे करवाते हैं. आफत आली की आपल्यासारख्यांना कायद्याच्या तोंडी देतात. मुकेशने दुजोरा दिला. हा ना, मुकेश, कुठल्याही भानगडीत अडकण्यापूर्वी ना आपण यातून बाहेर पडू. जे काही कमवायचं ते सच्चाईनं कमवू. हा इरफान, अलींच्या गॉडफादरला डच्चू मिळायच्या आधीच आपण त्यातून अंग काढून घेऊ. त्यातून मी हिंदू आहे. मुसीबतीत फसलो तर मला कोण वाचवणार? पुढे मुकेशने इरफानलाच विचारलं, इरफान, यातून सुटायचंय ठीक आहे, पण पुढे करायचं काय? पुन्हा बंगल्याची कामं? सुन मुकेश, मी मध्यंतरी तुला बोललो होतो ना, इथला कारोबार निपटून मी काही वर्ष तरी पूर्व पाकिस्तानात जायचा विचार करतोय. तिथं पुन्हा घरांची बांधकामं करावी असं वाटतंय मला. माझ्या स्वभावाला तेच करणं जमेल. अरे यार, पण मी जन्मानं पंजाबी आहे. पंजाब सोडून तिकडे जायला मला नको वाटतंय. म्हणजे मला नको वाटतंय यार. म्हणजे तिथली हवा, माणसं, भाषा. इरफान, जमलं तर पूर्वीसारखं घराचं काम सुरू करीन, नाहीतर मी इथेच छोटी मोठी नोकरी पाहीन. अरे मुकेश, तिथं येत असलास तर दोघं जण मिळून धंदा करू ना. अरे शेवटी तोही पाकिस्तानाचाच भाग आहे. तिथे छोट्या मोठ्या हाऊसिंग स्कीम्स चालू आहेत. मी ती माहिती काढली आहे. नाही यार इरफान, मला विचार करावा लागेल. जलबाजीमध्ये मी कोणताही निर्णय नाही घेणार. मुकेश दिलगिरीच्या स्वरात पण ठामपणे म्हणाला. तेवढ्यात रझिया बैठकीच्या खोलीत आली. तिच्या कानावर मुकेशचं ते वाक्य पडलं आणि ती म्हणाली, हा मुकेश भैया, तुम्हालाही तसंच वाटतं ना? बघा, मी अण्णा तेच सांगतेय, जलबाजी करू नका, नाही तो आफत आएगी. आता तुम्हीच समजावा बरं त्यांना. इरफानने रझियाकडे पाहिलं आणि म्हणाला, काही आफत येत नाही. मी समस्तीपूरहून इकडे एकटा आलो होतो, तेही वयाच्या 20व्या वर्षी. खुलण्याला गेल्यानं असं काय आसमान तुटून पडणार आहे आपल्यावरती? माझं माहेर आहे इथे. माझी सगळी माणसं इथं आहेत. लहानपणापासून मी इथंच वाढली आहे, राहिली आहे. इतकी कारणं पुरेशी नाहीत का? 2 लहान मुलांना घेऊन आता कुठं भलतीकडे जायचं? रझियानं कांगावखोरपणे आपले मुद्दे मांडले. अगं, तू आकिनी थोडीच जाणार आहेस. मी आहे ना बरोबर. या विषयावरती आपली खूप चर्चा झाली आहे रझिया. आता बास. मी माझ्या भावंडांना तर कितीतरी वर्षात भेटलो नाहीये. तुला मनात येईल तेव्हा लाहोरला येता येईल. माझं तसं नाही. तिथला सामाजिक सांस्कृतिक माहोल मला पंजाबपेक्षा जास्त जवळचा वाटतो. आळीपाळीनं दोघांकडे पाहणारा मुकेश शेवटी रझियाला म्हणाला, भाभीजी, इरफान ठीक कहता है. कदाचित मी आणि प्रीती लवकरच तिकडे येऊ. रझियाला मुकेशचं म्हणणं किती पटलं कोण जाणे, पण मुकेशचा पाठिंबा मिळाला नाही म्हणून ती गप्प झाली. खुलण्याला जाऊन काही वर्ष काम करायचं असं इरफाननी एकदा मनावर घेतलं म्हटल्यावर तो त्या दृष्टीनं कामाला लागला. मामूजींना आणि मामुनींना त्याच्या या निर्णयाचं आश्चर्य वाटलं. इथलं सगळं सोडून तिथे कुठे हा निघालाय असं मामूजींनी 1000दा विचारलं. त्याच्या लाहोरात असण्याची त्यांना सवय होऊन गेली होती. वारंवार जरी नाही तरी अधूनमधून त्याची चक्कर असायची. त्यांच्या अडीअडचणीला तो उभा असायचा. सणासुदीला त्यांच्या गाठीभेटी व्हायच्या. मामूजींच्या कुटुंबाकडे, त्यांच्या गरजांकडे त्याचं अगदी बारीक लक्ष असायचं. आता ते सुख संपणार होतं. अनवर कॉलेजला जायच्या वयात आला होता. त्याला इरफानच्या सल्लामसलतीचा फायदाच झाला असता. तेही दुरापास्त झालं.
कायमचा जरी नाही तरी काही वर्ष तरी आता आपला भाचा आपल्यापासून दूर जाणार याची खंत त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसायला लागली. यामध्ये दिलाशाची एकच किनार होती, ती म्हणजे कोणीही केव्हाही एकमेकांना भेटायला जाऊ येऊ शकत होते. मामूजींच्या कुटुंबापासून अखेर इरफान दूर होणार या कल्पनेमुळे आणि मामूजींच्या तगमगीमुळे रझियाला आनंद झाला होता. आता त्यांची इरफानच्या आयुष्यातली लुडबुड थांबणार होती. इरफानचं त्यांच्याविषयीचं कायम उभरून येणारं प्रेम आपोआप ओसरणार होतं. रझियाच्या आब्बा अम्मीनी भाऊ भाऊजा यांनी थोडं आश्चर्य दाखवलं, पण जावयाच्या निर्णयात आपण कशी दखलंदाजी करणार अशी भूमिका घेतली. शिवाय इरफाननी एव्हा पावे तो स्वतःची कर्तबगारी निर्णय क्षमता सिद्ध केली होती. त्याला कोण आणि कसा विरोध करणार होतो. सर्वांच्याकडचे निरोप समारंभ, जेवणं आणि पार्ट्या उरकून लाहोरहून खुलण्याला जायचा दिवस उजाडला. डाक्यापर्यंत ते सर्व विमानानं जाणार होते. त्यांना सोडायला निसार, मुकेश, प्रीती, मामूजींकडची आणि रझियाच्या माहेरची तमाम मंडळी आली होती. दोन्ही घराण्यातून विमान प्रवास करणारा इरफान आणि त्याचे कुटुंबीय पहिले होते. त्यामुळे सर्वांच्या वागण्यात अभिमान आणि विमान प्रवासाबद्दलचं कुतूहल होतं. अमीन आणि आयुषला नेमकं आपण किती दूर आणि किती मोठ्या काळासाठी जातोय याची कल्पना नव्हती. विमानात बसायचं म्हणून ते खुश होते, पण खातूनबी, मामूजी आणि सर्व लोक ज्या अर्थी इतके पापे घेतायत, अम्मी रडतीये, त्या अर्थी काहीतरी गंभीर असावं हे त्यांच्यापर्यंत पोचलं होतं. विमानात बसायला जाण्यापूर्वी इरफान अनवरला म्हणाला, अनवर, तुझा परीक्षेचा निकाल लागला की मला लगेच कळव. माझ्यासारखंच तुलाही इंजिनियर व्हायचंय. हा, नक्की. हा इरफान भैया, माझी तशीच इच्छा आहे. चांगले मार्क मिळाले तर मी इंजिनिअरिंगला जाईन, नाही तो छोटी मोठी नोकरी ढूंढ लूंगा. त्यानं हळू आवाजात उत्तर दिलं. त्याच्या पाठीवर थाप देत मुकेश म्हणाला, अरे इतकं उदास व्हायची गरज नाही. इरफान नाही तो क्या हुआ, मैं हूं ना. कसलीही अडचण आली, सल्ला घ्यावासा वाटला तर माझ्याकडे यायचं बेझिझक एकदम. क्या? मग बराच वेळ इरफान, मुकेश आणि अनवर त्याविषयी बोलत राहिले. रझियाची सहनशक्ती संपत चाललेली मामूजींना दिसत होती. त्यांनी हस्तक्षेप केला आणि म्हणाले, अरे अल्लाच्या दुव्यानं सगळं ठीक होईल. तू इकडची काळजी करू नकोस बेटा. बहु बच्चों का ख्याल रखो. त्यावर छदमी हसून रझिया उद्गारली, तुम्हीच सांगितलं ते बरं झालं. त्यांना सर्व दुनियेची काळजी असते, फक्त आमची पर्वा नसते. मामुनींना ते बोलणं ऐकून वाईट वाटलं. त्या इरफानच्या बचावासाठी सरसावल्या. असं का म्हणतेस ग? ते तुमची किती काळजी घेतात आम्हाला माहिती आहे. ते तुम्हाला काही कमी पडू देत नाहीत. आमीन तर त्यांच्या काळजाचा तुकडा आहे भाभीजी. अनवर प्रौढ माणसासारखं बोलला. आमच्या मुलांना त्यानं लहानपणापासून पाहिलंय, म्हणून त्यांना अनवर, इक्बाल, शब्बूविषयी प्रेम वाटतं. पण आपली मुलं ती शेवटी आपली मुलं असतात. हे बोलताना मामुनींच्या डोळ्यात पाणी चमकलं. अरे आप खामखा बुरा मान गई. मी मजाक करत होते मामुनी. रझियानं स्पष्टीकरण दिलं आणि इरफानकडे पाहिलं. त्याचा चेहरा रागीट झाला होता. करकरीत आवाजात तो म्हणाला, असले मजाक करणं अजिबात मला आवडत नाही. यापुढे हे तू लक्षात ठेव, कळलं? या प्रसंगाला लागलेलं गंभीर वळण विमानतळावरती जाहीर झालेल्या सूचनेमुळे आपोआप निवळलं. प्रवाशांनी विमानात चढावं अशी घोषणा ऐकून सर्वजण फारच हळवे झाले. एकमेकांना आलिंगनं देऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. इरफान, रझिया आणि मुलं दृष्टीआड होईपर्यंत मागे वळून वळून हात हलवून निरोप घेत होते. पायऱ्यांवरून चढून ती मंडळी विमानात गेली. बघता बघता विमान आकाशात उडालं. खिन्न रिक्त मनानं मामोजी आणि त्यांच्या परिवारासह सर्वजण घरी परतले. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.